काही जण कोबी खाण्यास खूप कंटाळा करतात, कोबी आवडत नाही. तर ज्यांना कोबी आवडत नाही त्यासाठी ही कोबीची भाजी खास त्यांच्यासाठी. तर ही कोबीची भाजी आपण मस्त अशी बनवते. कोबीची भाजी आपली थोड्याशा तेलावरती छान खरपूस पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्या कोबीचा उग्रवास निघून जातो. तर इथे आपली कोबी छान परतून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये इथे मी तेल घातलेलं आहे. आपण आता जिरे मोहरी घालूया आणि इथे उडदाची डाळ थोडीशी घातलेली आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे आपण हिरवी मिरची घातलेली आहे. आता आपण इथे कांदा घालूया. तर इथे उडदाची डाळ वापरल्यामुळे खूप छान टेस्टी अशी ही भाजी लागणार आहे. आता इथे आपण टोमॅटो घालूया. कांदा टोमॅटो छान परतला की इथे आपण घालायचं आहे वाटाणा. तर हिरवे वाटाण्याचा सीझन आहे आता, म्हणून मी इथे वाटाण्याचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही घालू नका. नंतर इथे मी थोडीशी हळद, थोडासा हिंग, चवीपुरते मीठ घालून हे आपण सर्व परतून घेतलेलं आहे. आता आपण इथे भाजून घेतलेला कोबी घालूया. खमंग असा खरपूस पहिल्यांदा जर तुम्ही कोबी भाजला, कोबीच्या भाजीचा उग्र वास येणार नाही. तर अशा पद्धतीने इथे आपण थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे आणि झाकण ठेवून कोबीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर कोणतीही सुकी भाजी आपण बनवताना जास्त पाणी घालू नका, नाही तर पाणी जास्त घातले तर भाज्या पांचट लागतात. थोड्यासा पाण्याचा हबका देऊन आपल्याला भाज्या शिजवायच्या असतात. ते आपली मस्त अशी कोबीची उग्र न वास येणारी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण इथे काढून घेतलेली आहे. तर ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.